नेते पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकी संदर्भातला वाद समोर आलेला होता आणि काही मंडळ आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकी संदर्भातला जो वाद समोर आलेला होता ज्याच्यामध्ये आता काही मंडळ आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत। आश्वासन देऊनही कोणतीही बैठक झाली नाहीये। मानाच्या गणपतींनी विसर्जनासाठी 7 वाजता सुरुवात करावी अशी मागणी या मंडळांची होती, मात्र ती अद्यापही पूर्ण न झाल्यानं आता आम्हाला 7 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करू द्यावं अशी मागणी, अशी परवानगी किंवा ही मंडळ मागतायत। वेळेत विसर्जन न झाल्यानं 12-12 तास जागेवरच उभं राहावं लागतं, त्यामुळे वेळ आणि खर्च वाया जातो असं या मंडळांचं म्हणणं आहे। आमचा आग्रह आहे, आग्रह नाही असं नाही, परंतु यातून मार्ग निघला पाहिजे। आणि माझं तर म्हणणं आहे 5 मार्ग आहेत, साधारण 4 आहेत हलका चौकात येणारे। हा, तर प्रत्येक मानाच्या गणपतीने वेगवेगळ्या मार्गावर सकाळी लवकरात लवकर जर विसर्जन मिरवणूक सुरू केली तर ही मिरवणूक लोकांना छानपणे पाहता येईल आणि ती 12च्या आत संपेल। कुठेतरी मिरवणुकीचा वेळ कमी व्हावा म्हणून ती परंपरा 12 वाजताची मोडून दुपारची सकाळी 10 वाजतावर आणली। 10 वाजता पहिला मानाचा गणपती निघतो, पण त्यांना यायला 11-12 वाजतात समाधान चौकामध्ये, आणि शेवटचा मानाचा गणपती अलका चौकात जायला संध्याकाळी 7 वाजतात। हा वेळ कुठेतरी भरून निघावा म्हणून आम्ही सर्व मंडळं, पूर्व भागातली असतील, सर्व पेठांमधली मंडळं असतील, अगदी नारायणपेठ पासून तर नानापेठची मंडळ, त्यामधलं मंडळ सुद्धा लक्ष्मी रोडला येतं, की त्यालाही तो वेळ मिरवणुकीचा कमी व्हावा म्हणून आमची भूमिका आहे। एक तर तुम्ही 7ला निघा, नाही तर आम्हाला 7ला निघू द्या। वर्षानुवर्ष आमची मानाचे गणपती गेल्यानंतर सिटी पोस्टची 10 मंडळं पास होतात, त्याच्यानंतर आमची शिवाजी रोडची 10 मंडळं पास होतात, सगळे एकदम आनंदाने सेट होतं। पण ह्यांच्या दादागिरीला, ह्यांच्या आरेरावीला वैतागून आम्ही सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय की सकाळी 7 ते 11 जो स्पेस मोकळा असतो त्या वेळेमध्ये आमची 50 एक मंडळं पास होऊन जाणार। कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।